मंत्रालयातील बँक खात्यावर लाखोंचा डल्ला पडलाय। शालेय शिक्षण विभागाला गंडवलं गेलंय। 47,60,000चा अपहार झालेला आहे। शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर करून 47,60,000 रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्रालयातल्या बँक खात्यावर लाखोंचा डल्ला पडलेला आहे। शालेय शिक्षण विभागात हा अपहार झालेला आहे। 47,60,000 रुपयांचा अपहार आहे। शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर करून 47,60,000 रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय अशी माहिती समजते। अत्यंत धक्कादायक बाब म्हणावी लागेल। राज्याच्या शालेय शिक्षण विभागामध्ये हा मोठा अपहार झालाय। लाखोंचा डल्ला घातला गेलेला आहे। थोडा नाही तर 47,60,000चा हा अपहार आहे आणि शालेय शिक्षण विभागाच्या खात्यामधून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर केला गेलाय। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, कोण हे 4 जण आहेत ज्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि काय नेमकं कारण होतं इतक्या मोठ्या अपहारामागचं कळू शकलं का? रिद्धी, पाहायचं झालं तर एकूण 47,60,000चं हे पार झाल्याचं आपल्याला हे प्रकरण पुढे आलेलं आहे। मंत्रालयातून बँकेतून शालेय शिक्षण विभागाच्या लाखो रुपयांचा डल्ला मारण्यात आल्याचं हे धक्कादायक वृत्त आपल्याला पाहायला मिळतंय। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून बनावट स्टॅम्प, चेक आणि स्वाक्षरीचा वापर करून हे 4 टप्प्यामध्ये पैसे काढल्याचं जे उघड झालेलं आहे। संपूर्ण राज्याचा कारभार हाकणारी ही यंत्रणा म्हणजेच मंत्र्याच्या बँकेतून मोठी रक्कम चोरी झाल्याने प्रशासकीय विभाग चांगलाच हादरलेला आहे। यामध्ये विभागाचे बनावट स्टॅम्प पेपर तसेच बनावट चेक आणि स्वाक्षरीचा वापर करण्यात आलेला आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात याच्याविषयी या 4 जे गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस याचा शोध घेत आहेत। नक्की हे 4 कोण आहेत या माध्यमातून पोलीस आहेत ते आता संपूर्णपणे जी तपास आहे तो करतायत। परंतु ही बाब आहे ती मोठी गंभीर म्हणावी लागेल, कारण अनेक ह्या फ्रॉड केसेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आता शिक्षण विभागाच्याच खात्यातून हे पैसे काढण्यात आल्यामुळे एक गंभीर बाब आहे ती या ठिकाणी म्हणावी लागेल। हे यामध्ये कोणाचा हात आहे ते अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, परंतु पोलीस आहेत ते या संपूर्णपणे चौकशी आहे ती या संदर्भात करतायत। अगदी निखिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।